भैरवनाथाच्या नावानं चांग भलं. अनदी निर्गुण तो काशी चार कोसावी पावन बिरदाचा धनी सर्ज सवाई. हे भैरवनाथाच्या नावानं चांग भलं. बिरुदेव हा एक आमच्या धनगर कुळीचा एक देव मानला जातो. चैत्र महिन्यात पौर्णिमेला आमच्या बिरुदेवाची एक यात्रा असते. त्या यात्रेनिमित्तानं मोठमोठे क्षेत्रात असते, पण ह्या गजी कार्यक्रम कुठला हे गावचा जे काही कार्यक्रम आहे तर अगदी उत्साहानं आणि आनंदानं पार पडतात. गावात जी यात्रा भरते त्याचं जे नियोजन केलं जाते अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं केलं जाते. एकदम छोटं गाव आहे, 40-50 घराचं गाव आहे. तरुण पिढीनं जे हाती वसा घेतला आहे गावच्या विकासाचा तो अतिशय वाखाणण्याजोग आहे. आपला कार्यक्रम व्यवस्थितरित्या पार पाडतात. त्यामुळे गावाची एकी ही खूप महत्त्वाची आहे आणि हे गावानं दाखवून दिलेलं आहे. आपल्याला साक्षात परमेश्वर भेटल्याचा आनंद सुद्धा या असणाऱ्या समाजसेवेसारख्या कामातून घेतला जातो. वयाच्या 14 वर्षापासून मी गजी खेळतोय, पण मला आता माझं वय आहे 76. तरी पण मी अजून मागं हटत नाही. मी गजात सारखा उभाच असतो. कराड या ठिकाणी कृष्णा कोयना नदीचा संगम आहे आणि त्या संगमामधून पाणी या आपल्या देवाला वाहण्यासाठी आणलं जातं. ही प्रथा आमची मागल्या 3 पिढीपासून चालत आलेली आहे. सायंकाळच्या दरम्यान 6:30 वाजता आम्ही कृष्णेचं पाणी भरतो. येताना काही बऱ्याच अडचणी असते. त्या ऊन असते, वारा असते, पाऊस असते, जराशी पायाला त्रास होतो, फोड येतात. डांबरीवरती चालताना अक्षरशः पाय त्यांचे पोळतात, परंतु एक देवाची ताकद त्यांच्या अंगात असल्यासारखं वाटतं आणि आपोआप त्यांचं रान ते पुढं सरत जातात. विश्रांती घेताना सुद्धा जी कलश असतो पाण्याचा तो एका झाडावरती आपल्याला बांधून ठेवायला लागतो. असं जमिनीवर ठेवू शकत नाही. तसं आमचं गाव आणि कराड त्याचं अंतर एक 90-95 किलोमीटर आहे आणि आम्ही काल एक 24 ते 25 तासात अनवाणी पायाने आम्ही इथं पोचलो. वंदितो पहिला गणेश देव, सर्व कलांचा बाप देवादी देव. लाखान जमतो यात्रेत भक्त मेळा, भंडाऱ्याने नाहून होतो पिवळा. असा विठ्ठल बिरदेवाचा महिमा थोर, थाप मार डिंबाड्या ढोलावर. शंकर राहिला होता पाऱ्याला, आधी माया पार्वती कंटाळून शिना निद्रा मांडला त्याच मात्र वेळीला. जटतलया पुतळावा, जटतलया पुतळावा. माझं झुरत आहे मन,
कमीत कमी 3 पिढ्या झाल्या. पहिल्या पिढीला आमच्यात गजी नव्हतं. गजी होतं म्हणजे थोडं. आता वाढत वाढत आता गजी झाले. गज पुरत नाही एवढं मुलं झाली. हे यात्रा जी आहे ही यात्रा अतिशय छोट्यातली छोटी यात्रा होती. फक्त चैत्र पौर्णिमे दिवशी निवद केला जायचा आणि तो नैवेद्य आणून त्या मंदिरामधल्या देवळाला ते दाखवलं जायचं. जे व्यावसायिक आहे, दुकानदार असतील, नोकरदार वर्ग असतील, एक दोन सुरुवातीला काही जणांनी तो जेवणाचा महाप्रसादाचा भाग उचलला गेला आणि मग हळूहळू यात्रेनं ग्रीप घेत आज हे यात्रेचं 2026 मध्ये आपल्याला हे रूप बघायला मिळतं. जसजशी लोकसंख्या वाढल तसं ह्या यात्रेला जास्तच सपोर्ट मिळाल्यामुळं यात्रा अगदी उत्साहात आनंदात चांगल्या तऱ्हेनं पार पडते. माथा काशीनाथाच्या पुढं लावतो या कौल घाल तोर साकड. पुण्यवान नाही कोणी माझ्या एवढ जीवा संग शिवाची ह्या भेट जी घड. तन मन तुझ्या गुलालात नाल र चांग भल र चांग भल र काशीनाथा र तुझ चांग भल र चांग भल रे चांग भल रे काशीनाथा रे तुझं चांग भल रे. भराड ह्यो मांडलाय नाथा भराडाला याव. भराड ह्यो मांडलाय नाथा भराडाला याव. याव गोंधळ मांडला हो नाथा गोंधळाला याव. 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 ज्या दिवशी चैत्र पौर्णिमा आहे त्या दिवशी आमच्या गावामध्ये पुरणपोळीचा नैवेद्य तयार केला जातो. तो नैवेद्य देवासाठी दाखवला जातो आणि त्यानंतर पुन्हा देवाचा सबिना निघाला जातो. डिग 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 डबर वाजला. डिग 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 डबर वाजला. त्या डबराचा नाद साऱ्या त्रिभुवनी घुमला. त्या डबराचा नाद साऱ्या त्रिभुवनी घुमला. डिग 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 डबर वाजला. अनदी निर्गुण तो काशी चार कोसावी. पावन बिरदाचा धनी सर्जा सवाई. हे हाती संगीत पेटी ध्यान दैत्य मारिला. स्थायिक झाला सोनारी डबर वाजला. हे काळ भैरव देव हल्ला डबर वाजला.